एकेकाळी ग्रेट इंडियन बस्टर्ड पक्षी भारताचा राष्ट्रीय पक्षी बनण्याच्या शर्यतीत होता। भारतातील राजस्थान या राज्यामध्ये हा पक्षी सर्वात जास्त आढळतो। एकेकाळी हा पक्षी भारताचा सामान्य पक्षी होता, जो आता शिकारीमुळे गंभीरपणे धोक्यात आलेला आहे। सन 1969 मध्ये 1260 असलेली ही संख्या आता 150 यावर आली आहे। त्यातील भारताच्या राजस्थान राज्यामधील जैसलमेर जिल्ह्यात 122 ह्या संख्येत हा पक्षी आढळतो। या पक्षाची इतकी संख्या ढासळण्यामागे बरीच कारणे आहेत। त्यासाठी राजस्थानमधील वन विभागातील लोकांनी त्याचे संरक्षण करण्यासाठी काही निर्णय घेतला आहे। ऐका ऐका, सगळ्यांनी 4 वाजता इथे जमायचं आहे। जर आपल्याला ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्षाचे संरक्षण करायचे असेल तर आपल्याला बरेच निर्णय घ्यावे लागतील। तसेच आपल्याला DNP म्हणजेच डेझर्ट नॅशनल पार्क प्रस्तावित करण्याला लागणार आहे व त्यासाठी आम्हाला बरीच जागा हवी। बरोबर आहे तुमचं, पक्ष्यांचं संरक्षण करणं देखील गरजेचे आहे, पण DNP प्रस्तावित करताना आमची घरं जाणार, आमच्या घराचा देखील आम्हाला विचार करावा लागेल। शेती पण जाणार आणि शेती नसेल तर आमचं पीक कसं होणार? हो बरोबर आहे, आमची घरं गेली तर आम्ही आमच्या मुलांना घेऊन जायचे तरी कुठे? डोक्यावर छप्पर नसेल तर आम्ही करायचं तरी काय? पक्ष्यांच्या संरक्षणाचा आम्ही विचार करूच, पण त्याचबरोबर आमच्या सोयींचा देखील विचार करावा अशी आमची इच्छा आहे। या वर्षी आमच्या शेतीचे भरपूर नुकसान झाले आहे, त्यामुळे पिकं कमी झाली आहे। पिकं कमी असल्यामुळे आम्हाला पैसे नाही, आणि जर आम्हाला पैसे नाही तर आम्ही आमच्या कुटुंबाला सांभाळायचे तरी कसे? त्यात तुम्हाला DNP प्रस्तावित करण्यासाठी भरपूर जागा होती, त्यासाठी आमच्या नुकसानावर अजून भर पडेल। हो, तुमच्या समस्या आम्हाला कळत आहे, तुम्हाला जी चिंता आहे तीही आम्हाला समजते, पण हे करणं आम्हाला आवश्यक आहे, कारण ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्ष्याची संख्या कमीच झाली आहे। एकेकाळी जास्त प्रमाणात दिसणारा हा पक्षी आता नाहीसाच झाला आहे, सहसा कुठे नजरेस देखील पडत नाही। DNP प्रस्तावित करून देखील ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्षाची शिकाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे शिकारी केली जात होती। ही शिकारी पक्षाच्या मांसासाठी केली जात असे, म्हणून DNP प्रस्तावित करून देखील काहीच उपयोग झाला नाही, म्हणून त्यांनी दुसरा उपक्रम अंमलात आणण्याचा निर्णय घेतला। वन विभागाचा समुदाय संवर्धन प्रकल्प सुरू करणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला DNP जवळील असलेल्या गावातील काही तरुण निसर्ग मार्गदर्शनासाठी हवे आहेत। हो चालेल, DNP जवळील 10 गावात काही तरुण मिळतील, त्यांच्याशी मी बोलून बघतो, ते नक्कीच यात भाग घेतील। तुम्ही सांगल्याप्रमाणे मी काही तरुणांना घेऊन आलो आहोत, त्यांना समजावून सांगल्यावर त्यांचा उत्साह वाढला। ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्षाच्या संख्येत आता खूपच बदल झालेला आहे, आम्हाला ती संख्या वाढवायची आहे, त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे। हा पक्षी पर्यावरणासाठी खूप गरजेचा आहे, त्यासाठी तुम्ही या पक्षाचे संरक्षण करण्यात आमची मदत करावी। या पक्षाचे संरक्षण कसे केले जाईल याची माहिती आम्ही तुम्हाला सांगू। येथील काही तरुणांनी आपल्या मित्रांना देखील या प्रयोगात सामावून घेतले आहे। त्यांनाही ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्षाच्या संरक्षणासाठीचे महत्त्व पटवून दिले आहे। तुम्हा सर्वांना DNP या पक्षाच्या शिकारीसाठी येणाऱ्या शिकाऱ्यांवर लक्ष ठेवायचं आहे। तसेच तुम्हाला शिकार करताना कोणी दिसले तर त्यांना जंगलापासून दूर राहण्याची आज्ञा द्या। तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याची
विनंती करा. अशा प्रकारे आम्ही नक्कीच GIB या पक्ष्याची संख्या वाढवू शकतो.